वेदांत संतोष दळवी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जकातवाडी येथून आम्ही आलो आहोत। प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर कलेक्टर। समस्या तर आपण दररोजच्या जीवनात आपण पाहत असतो की काही काही व्यक्ती पाणी प्यायला घेतात पण राहिलेलं पाणी ते डायरेक्टली ओतून देतात, चांगलं पाण्याची नासाडी करतात। पाण्याची टंचाई, आता आमच्या गावात 8-8 दिवस पाणी येत नाही व बायका स्वच्छ पाणी ओतून देतात। चला आता आपण प्रोजेक्ट पाहूया। उदाहरणार्थ ही बिल्डिंग आहे, जसे की मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पुणे मुंबई येथे 50-50 फ्लॅटची बिल्डिंग असते व त्या बिल्डिंगमध्ये आम्ही एक सिंक बसवलेला आहे। त्या सिंकमधून त्यांनी स्वच्छ पाणी व शिळे पाणी टाकून देणार आहे। ते सर्व ह्या मेन पाईपने हे सर्व या टाकीत पाणी येणार आहे व ते पाणी रेन हार्वेस्टिंग गार्डनिंगला व परत इथं आम्ही एक कॉक बसवलेला आहे व तो कॉक चालू केला की परत रियूज त्याचा हा टाकीत येणार। हा टाकीनं परत तो रियूज करू शकतो परत त्यांनाच। मग त्याच्यानंतर जसं की आपल्या एका फ्लॅटमध्ये जरी उदाहरणार्थ 50 एवढं सांगतो की प्रत्येक फ्लॅटमध्ये जर 10 लिटर पाणी येत आहे तर 50 फ्लॅटमध्ये 500 लिटर, जसं की आता बाहेरच्या 100-200 फ्लॅट असतात त्याचं तर किती हजार लिटर पाणी होईल। आता मी तुम्हाला ग्रामीण भागातले समस्येचे निराकरण सांगणार आहे। तर सिंक, तर आपण इथे एक सिंक हे एक घर आहे, ह्या घरातली ही सिंक, ह्या म्हणजे इथं सुद्धा आपण पाहतो की म्हणजे गावात सुद्धा या चाळी बिळी असतात त्यामध्ये पण पाण्याची खूप नासाडी लोक करतात। तर आपण इथे सुद्धा एक सिंक बसवलेलं आहे, तर ह्या जे नास होते ते पाणी त्या घरातून ह्या सिंकमधून ह्या टाकीत गोळा होणार आहे। प्रत्येक घरातून हे पाणी ह्या टाकीत गोळा होणार आहे आणि दररोज 500 तरी ह्यात हे होणार साठणार। तर ते पाणी आपण परत रिड्यूस करून सगळ्या घरांमध्ये देऊ शकतो आणि ते पाणी काही घाण नाहीये, चांगलंच आहे, त्यामुळे आपण ते परत रिसीव करू शकतो आणि आपण हे म्हशांना किंवा गायांना ती प्यायला सुद्धा आपण हे यूज करू शकतो व प्रत्येक चौकात आपण लावू शकतो व ग्रामपंचायत त्याचा रियूज करून परत त्यांनाच पाणी देऊ शकते। सर्वीकडे पाईप सिस्टम असतेच व फक्त आपल्याला एक सिंक जोडायचा आहे व ही योजना कमीत कमी खर्चात होऊ शकते। धन्यवाद।